हाय, मी नीलम. मनसोक्त ही अमित बेडेकर यांची एक थोडीशी वेगळीच कथा आहे. फार छान आणि थोडीशी अशी म्हटलं तर श्रद्धेवर आधारित, म्हटलं तर भक्तीवर आधारित, पण खरंच खूप छान. नक्की ऐका, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. मनसोक्त. मालतीबाईंनी दिव्याची वात पेटवली. दिव्यात घालायला काही विशेष तेल नव्हते. खरं तर कशासाठीच काही नव्हतं. एक नजर त्यांनी पलंगावर झोपलेल्या मोहनरावांकडे टाकली. त्यांच्याकडे पाहून त्यांना वाईटच वाटलं. का हे आयुष्य? सरकारी कंपनीमधून रिटायर्ड झालेला आपला नवरा आता अंथरुणावर खिळून आहे. आताशी त्यांना काहीच समजत नाही, किंवा समजत असेल पण त्यांना हे समजून घ्यायचं नाही. डॉक्टरांनी काहीतरी आजार आहे असे लेबल लावून दिले आहे त्यांच्या मागे. कधी कधी माझ्याकडे नजर लावून बघतात. काय म्हणत असतात त्यांनाच माहिती. काय उरले आहे नक्की त्यांच्या आयुष्यात. एकुलता एक मुलगा होता. वाईट संगतीला लागून कुठंतरी निघून गेला. कुठंतरी आपल्या संस्कारात कमी राहिले असा विचार करत त्यांच्या डोळ्यातून पाणी चटकन खालती ओघळत असे. पदराने डोळे टिपून मालतीबाईंनी त्या तस्बिरीमधील गणपतीसमोर हात जोडले आणि त्याला रोजच्याप्रमाणे प्रार्थना केली. तुला वाटत असेल तर जिवंत ठेव, नाहीतर एकदाच एक घेऊन जा आम्हाला दोघांना. फक्त एकाला नको, दोघांनाही नाही. दररोज जेवणाचा नैवेद्य दाखवते ते उगाच का? तुला त्या जेवणाची शपथ आहे. क्षणभर तस्बिरीमधील बाप्पाकडे पाहून त्या उठल्या. मालतीबाई निस्सीम गणपती भक्त, विनायकी आणि संकष्टी कधीही चुकल्या नाही. कसबा गणपतीला जाऊन जास्वंदाचा आणि दुर्वेचा हार कायम स्वतःच्या हाताने केलेले वाहणार. देवासमोर बसून सगळी स्तोत्र म्हणणार. घरातल्या घरी अभिषेक करणार आणि प्रेमानं केलेला स्वयंपाकाचा नैवेद्य बाप्पाला दाखवून मग उपवास सोडणार. पण माधव घर सोडून गेल्यापासून त्या आतल्यात खचल्या होत्या. आता कसबा गणपतीला जाणे नाही व्हायचे, तरी जे जमेल ते घरातल्या घरात करायच्या. घरात असणाऱ्या एकुलत्या एक विजेच्या खांबाला त्यांनी चालू केले. खोलीतला अंधार गुपचूप पळून गेला आणि तिथे पांढऱ्या प्रकाशाचे साम्राज्य पसरले. आता भाकरी आणि पिठलं करायला घेतली पाहिजे या विचारानं त्यांनी स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. स्वयंपाकघर म्हणायला दरवाजापाशी सुरू झालेली खोली पुढे स्वयंपाकघरापाशी संपत होती. बाजूला नाणीघर आणि मागच्या व्हरांड्याला जोडणाऱ्या जागेत छोटेसे शौचालय. तिथपर्यंत कसं तरी मोहनराव चालायचे म्हणून भागत होतं, नाहीतर त्यांना एकटीला सगळे कितपत जमले असते कुणास ठाऊक. येणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनवर ते घर चालू होतं. त्यांनी भाकरीचे पीठ परातीत घेतले. तेवढ्यातून बाहेरून आवाज आला, मालती मावशी येऊ का? तेवढ्याशा दिव्यात त्यांना कळलं नाही की बाहेर कोण आहे. गुडघ्यांवर हात ठेवत हळूहळू चालत त्या दरवाजापाशी आल्या. बाहेर एक गोरा पान तरणा बांड मुलगा खांद्याला एक बॅग घेऊन हसत उभा होता. ओळखलं नाही का मावशी? मालतीबाईंनी खरंच ओळखलं नव्हतं. त्या नुसत्याच उभ्या राहिल्या. अहो मावशी, मी अथर्व, तुमच्या कोकणातील घरासमोर असायचं. काही आठवलं का? मालतीबाईंना काही आठवेना. पण तो एवढं म्हणतो आहे तर असावं हा विचार करून त्या म्हणाल्या, ये ना रे, ये आत ये. तो आत आला आणि एकदम मोहनरावने डोळे उघडले. अहो, अथर्व आला आहे. आपल्या कोकणातील घरासमोर राहायचा, आठवतोय का? त्यांनी एक क्षणभर त्याच्याकडे पाहिले, पण काहीच बोलले नाहीत. पुण्यात आलो होतो, तुम्ही काही गावी येत नाही. तुमचा पत्ता मिळाला, म्हटलं तुम्हाला भेटून घ्यावं. बरं केलंस हो, नाहीतर आम्हाला भेटायला कोण येतं आजकाल. आमचा माधव गेल्यापासून आम्ही दोघे म्हातारे एकटेच. त्यात यांना घराबाहेर जाता येत नाही आणि मी फारशी कुठे जात नाही. 1 तारखेला पेन्शन घ्यायला जायचं तेवढंच. बाकी दूधवाला, भाजीवाला, किराणा सगळे घरीच येऊन देतात. खालती राहणारा छोटू माझं लाईट बिल भरून देतो. आता मी कुठे जात नाही, ना बाहेर ना कोकणात. आता आम्ही इथेच शेवटपर्यंत. मनातला हुंदका दाबत त्या म्हणाल्या.
अथर्वने काही न बोलता फक्त त्यांच्याकडे पाहिले. थोड्या वेळाने मालतीबाई शांत झाल्यावर त्याने विचारलं, अथर्व, पिठलं भाकरी चालेल ना रे तुला? त्यानं हसून मान डोलवली. त्याने भाकरीचे पीठ मळायला घेतले, चूल पेटवली आणि दुसऱ्या डब्यातून डाळीचे पीठ काढले. मावशी, तुम्ही कोकणातल्या घरी आता येणार नाही का परत? आता काय करू येऊन? ज्याच्यासाठी जागा घेतली होती तोच आम्हाला सोडून गेला. आता तिथे जाऊन काय करायचंय? आमचे कोणी सुद्धा तिथे नाही. पण तिथे बाकीचे लोक आहेत की. पुणे सोडून या तिकडे. गावची हवा घेतली की तुम्हाला दोघांनाही बरं वाटेल. एकदा कोयला होता विचार, पण तिथे हॉस्पिटल नाही. रात्री बेरात्री यांना काही लागले तर कुठं धावपळ करायची? त्यामुळे इथेच पुण्यात बरं आम्हाला. इथला मालक महिन्याला फक्त 200 रुपये घेतो आमच्याकडून जागेचे. आता यांना 9,000 पेन्शन आहे, यात सगळं आम्ही भागवतो. जे उरेल ते आम्हाला औषध पाण्याला लागेल म्हणून मी जपते. पण तुम्ही सोने विकून ती कोकणातली जागा घेतली होतीत ना? त्याचे हे बोलणे ऐकून त्यांनी चेहरा तिकडे करून घेऊन आपले डोळे लपवले. मावशी, काही नाही रे, कधीतरी हे डोळे चुलीच्या धुराला सहन करू शकत नाहीत ना. आता वय झालं, 60ला पोचले की मी. त्या हसत म्हणाल्या. तोही हसला. 2 क्षण गेल्यानंतर त्या म्हणाल्या, सगळ्या गावाला माहिती आहे पुण्यात घर घेता येणार नाही म्हणून ह्यांच्या ओळखीनं एक जागा कोकणात घेतली. जागा हे रिटायर झाल्यावर आम्ही नवरा बायको तिकडे जाऊन राहणार होतो. आंब्याची शेती करणार होतो. जेवढे सोने होते तेवढे मोडून घर घेतले. मोठी जागा, मागे वाडीच बनवायची होती तिथं. आम्ही दर सुट्टीत तिथे जाऊन राहायचो. चांगले 2 महिने तिथे असायचो. हे कुठून कुठून आंब्याची रोपं घेऊन यायचे आणि मी त्यांची काळजी घ्यायची. खूप स्वप्न पाहिली होती त्या झाडांबरोबर, पण आमची सगळी स्वप्न माधव घेऊन गेला. आता 3 वर्ष झाली त्याला जाऊन. तो येणार नाही परत, हे आता मी मान्य केलं आहे. हे म्हणाले की आता मालते, तुझे सोने आता घेतोय, पण आपण गावी जाऊन एवढे आंबे पिकू की तुला सोन्याने मडवेन. कसलं काय आणि कुठलं काय, जे राहिलं ते राहिलंच. बोलता बोलता पिठलं भाकरी तयार झालं. मालतीबाईंनी त्यातला एक भाग फोटोतल्या गणपतीसाठी काढून ठेवला. दुसरा भाग नवऱ्याच्या ताटात दिला आणि बाकीचे अथर्वला दिले. ताटात पिठलं, भाकरी, लाल ठेचा आणि हिरवी मिरची असं पाहून अथर्व खुश झाला. बराच भुकेलेला दिसत होता तो. जेवणावर मनसोक्त ताव मारत होता. त्याची जेवणाची पद्धत पाहून क्षणभर मालतीबाईंना हसू आले, पण मग आपले जेवण कोणीतरी मनापासून खात आहे हे पाहून त्यांनी पण भरभर भाकऱ्या केल्या. सकाळचा थोडा भात आहे, घेणार का? त्यांनी विचारलं. याने लगोलग मान डोलवली. त्यांनी भाताला तव्यावर गरम केलं आणि पिठल्यासोबत दिलं. मनसोक्त जेवल्यावर तृप्तीचा ढेकर देऊन अन्नदाता सुखी भव असे म्हणत तो उठला. मोरीत जाऊन तांब्याने हात धुवून तो परत त्यांच्यासमोर येऊन बसला. खूप दिवसांनी एवढं मनसोक्त जेवलं मावशी. हाताला खूप काही गोडवा आहे तुमच्या. त्याच्या बोलण्यानं त्या प्रसन्न हसल्या. खूप दिवसांनी त्यांना सुद्धा अति समाधान वाटत होतं. मावशी, मुख्य काम सांगायचं राहूनच गेलं की. काय रे? त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं विचारलं. तुमच्या कोकणाच्या जागेमधून गावातील पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते, तेव्हा तिथे खोदकाम करत असताना एक मोठी पेटी सापडली. उघडल्यावर त्यात खूप सारे सोने मिळाले. सरकारने ते त्यांच्या जवळ ठेवले, पण तुमच्या जागेत सापडले म्हणून त्याचे 10% बक्षीस म्हणून तुम्हाला हे पैसे पाठवले आहेत बघा. असे म्हणून त्यानं त्याच्या बॅगेतून एक पुडकं बाहेर काढलं आणि त्यांच्या हातात दिलं. मालतीबाईंनी ते पुडकं घेतलं आणि बघितलं तर आत खूप साऱ्या नोटा होत्या. एवढ्या नोटा त्यांनी कधी पाहिल्याच नव्हत्या. त्या निशब्दपणे त्या नोटांकडे आणि त्यांच्याकडे बघत होत्या. एवढे पैसे? अहो मावशी, तुमचेच आहेत ते. यातून तुमचं सोनं पण तुम्हाला आणता येईल आणि काकांचे योग्य उपचार पण करता येतील. पण मी काय करू एवढे पैसे घेऊन? मावशी, तुम्हीच देवाला म्हणायचा ना. तुला वाटत असेल तर जिवंत ठेव, मग बघा त्यानं म्हणूनच हे पैसे पाठवले असतील. अरे पण बघा, त्या देवाचीच इच्छा असेल तुम्ही अजून जगावे, छान राहावे, गावी जाऊन शेती करावी, रिटायर जीवन उत्तम जगावे. पण त्यानं खरंच माझं ऐकलं असेल म्हणून तर तुम्हाला आज हे पैसे मिळाले ना. जर तुमचा मुलगा असताना मिळाले असते तर त्याने ते सुद्धा वाया घालवले असते.
पण हे पैसे देण्यापेक्षा त्याने आम्हाला दोघांना नेले असते तर बरं झालं नसतं का? असे का म्हणता मावशी? अगं, आपली कर्म केल्याशिवाय, आपले भोग भोगल्याशिवाय तो नेतो का कुणाला? मग आता तुम्ही दोघे सुखाचे दिवस भोगा आता. त्याचे हे बोलणे ऐकून मालतीबाई स्पुंदून स्पुंदून रडायला लागल्या. बऱ्याच वेळ त्या रडत होत्या. शेवटी डोळे पुसून त्या मोहनरावांकडे गेल्या. अहो, ऐकलं का? आपल्या शेतात खजिना सापडलाय. त्याचे पैसे घेऊन अथर्व आलाय. आता आपण कोकणात जाऊ, परत शेती करू. तुम्हाला मी बरं करेन. तिथली माती, तिथली हवा सगळं तुम्हाला बरे करेल. आपण उद्याच जाऊयात. हा अथर्व घेऊन जाईल आपल्याला. चालेल ना रे अथर्व? त्यांनी त्याच्याकडे पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. त्या इकडे तिकडे बघायला लागल्या तर आजूबाजूला कुठेच तो दिसेना. त्यांनी दारात पाहिलं, जिन्यात पाहिलं, कुठेही तो नव्हता. खालती छोटूला हाका मारून त्याने विचारलं की त्याने एका मुलाला पाहिलं का? त्यानं नाही म्हटलं. तेव्हा त्या एकदम दचकल्या. आज जाऊन त्यांनी पाहिले तर नोटांचे पुडके तसेच होते सही सलामत, पण अथर्वचा पत्ता नव्हता. तेवढ्यात त्यांना आठवले, मावशी, मी अथर्व तुमच्या कोकणातील घरासमोर असायचो. आणि कोकणातील त्यांच्या घरासमोर तर कुठलेच घर नव्हते. त्यांच्या भक्तीमुळे त्यांनी घरासमोर एक छोटेसे गणपतीचे मंदिर घरासमोर अंगणात बांधले होते. तिथं त्या रोज नेमानं पूजा आणि अथर्वशीस आवर्तन करायच्या. घरासमोर मंदिर, अथर्व, गणपतीचे नाव. मालतीबाईंच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या धावत गणपतीच्या तस्विरीसमोर गेल्या. तिथल्या तस्विरीत त्यांना त्यांच्या घरातील गणपती त्यांनी स्वतः केलेल्या नैवेद्याने तृप्त दिसत होता. कोकणातील त्यांच्या गणपतीरूपी अथर्व आज त्यांच्या हाकेला धावून आला होता हे सांगायला की अजून जिवंत राहायचे आहे तुम्हाला, मनसोक्त आयुष्य जगायला. अमित मेडेकर यांची कथा. धन्यवाद.